आम्ही जेव्हा आंघोळ करतो तर आम्ही वेगवेगळे साबण लावतो. पण साबण लावताना त्याच्यामधून रिॲक्शन येते. वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनांनी आम्ही स्वतःला सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी आम्हाला रिॲक्शन येते. आम्ही फास्ट फूड खातो, त्यांनी आमच्या शरीरामधून इन्फेक्शन होऊन रॅशेस तयार होतात स्किनवरती. ज्या गोष्टींची आम्हाला गरज नाहीये, झोपेच्या गोळ्या खातो झोप यावी म्हणून, आणि नंतर त्याचे साईड इफेक्ट होतात. ऍसिडीच्या गोळ्या खातो आणि त्याने अल्सर होतो. म्हणजे आम्हाला खरं तर ज्या गोष्टींची गरज नाहीये त्या गोष्टींची आम्हाला काय लावून घेतलेली आहे, सवय लावून घेतलेली आहे. आणि गरज नसलेल्या गोष्टींची सवय लावल्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्यापासून दूर जातात. उदाहरणार्थ, लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या पायामध्ये ही क्षमता नसते की ती स्वतःच्या पायावर उभं राहून जे चालू शकेल. मग जीवनाचा जो प्रवास आहे तो प्रवासही शरीर आणि मन या दोन पायांवर चालतो. आणि जेव्हा ह्या दोन पायांचा वापर लहानपणी शरीराला असलेल्या आपल्याला करता येत नाही, तेव्हा आपण दुसऱ्याचं बोट धरतो. लहान मुलाला आई वडील बोट धरून उठवतात, त्याला वॉकर देतात की बाबा रे तू या वॉकरवर बैस, हा पांगुळ गाडा घे आणि त्या पांगुळ गाड्याच्या मदतीने तू चाल. पण जर असं झालं, तो मोठा झालाय, पाय मजबूत झाले, तरी पण पांगुळ गाडा सोडत नाहीये, तो पांगुळ गाडा सोडत नाहीये, याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? त्यांनी पांगुळ गाड्याची काय लावून घेतलेली आहे? सवय. आम्हाला असलेला आनंदरूपी पाय आम्ही ओळखत नाही, मग आम्ही परावलंबी राहतो. आम्हाला सवय आहे परावलंबी राहण्याला, ते जरा थोडंसं सोपं वाटतं. आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणल्यावर कळ लागतं. का बरं कळ लागते? कारण जोपर्यंत आम्हाला काहीतरी अपेक्षा नाहीये, काहीतरी उद्दिष्ट नाहीये, काहीतरी मिळणार नाही, काहीतरी अवॉर्ड मिळणार नाही, तोपर्यंत का उभं राहा? तुम्हाला काहीच करावं असं वाटत नाही, तर तुमची अवस्था तुम्ही हळूहळू दगड व्हा, जिवंतपणी दगड व्हा. आणि म्हणून जी माणसं आळसाला जवळ करतात, संघर्षाला घाबरून, ती माणसं खरं तर स्वतःला काय बनवत असतात? दगड. आणि दगड कधी आनंदी नसतो. म्हणजे मानवी जीवनामध्ये सक्रिय राहणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि निष्क्रिय राहणं हे दगड असल्याचं लक्षण.